तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सूरज गुरु व्लॉग्स. तर सायंकाळची वेळ आणि बघा पाऊस जमलेला आहे ह्या साईडला आणि इकडे वातावरण काही असं आहे. ठीक आहे. तर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता माझे घरचे कबूतर म्हणून. तर तो पार्ट 1 होता आणि आज मी टाकणार होतो पार्ट 2. तर हेच जो मी व्लॉग बनवत आहे तो आहे पार्ट 2. तर बघा माझे कबूतर घरामध्ये आहेत. ठीक आहे. तर त्यांना पहिले ओपन करू, त्याच्यानंतर मी कबूतर वगैरे दाखवतो. ठीक आहे. तर गाईज हा माझा लॉफ्ट आहे कबूतराचा. ठीक आहे. तर हे कबूतर सध्या बंद आहेत, तर यांना खोलू आपण. ठीक आहे. तर बघा हा आहे. तर आता मी यांना खोललो. आता मी याला बोलवतो तर हे सर्व बाहेर येते. बाय बघा आले. एका आवाजावर माझे बाहेर येतात सर्व कबूतर. तर आणखी अंदर आहेत, हे थोडेसे झाले. तर मी आता यांना बंद का बरं केला होता, कारण त्याचं एक कारण आहे. एका वर्षा अगोदर माझ्या घरी कमीत कमी 30 ते 35 कबूतर म्हणजे मरण पावले होते, कारण त्यांनी धान वगैरे खाल्ला होता. जसं आता परा वगैरेची वेळ म्हणजे भरण्याची वेळ आहे. तर कसं परा वगैरे ज्यांनी भरला होता त्यांच्या पर्यावर गेले होते कबूतर आणि त्यांनी ते धान खाल्लं होतं. तर माझे जवळपास 30 ते 35 कबुतरांचा लॉस झालेला होता मागच्या वर्षी. एका वर्षा अगोदर 16 तारीख होती. तर हे कबूतर आहेत माझे. ठीक आहे. तर मी तुम्हाला याचा शो करून दाखवतो. ठीक आहे. तर गाईज लॉफ्ट पूर्ण खाली झालेला आहे, फक्त बाकी आहेत ते हे छोटे छोटे बच्चे 1 2 3 हे असे नाही का, कमीत कमी 10 ते 15 बच्चे आहेत. ठीक आहे. बघा मी दाखवतो हे बघा. तर असे 10-15 बच्चे जे आहेत ते घराच्या अंदरच आहेत. ठीक आहे. मी आता तुम्हाला बाहेरचे कबूतर दाखवतो सर्व. तर बघा मित्रांनो, हे माझे बाहेरचे कबूतर. आणि यार कबूतर बघा, एक मसला एक आहे. कबूतर खोलल्याबरोबर हे जे कबूतर आहेत माझे हे सर्व उडतात आणि मला हीच भीती वाटते की इकडे परे वगैरे आहेत तर कुठं चालले जातील, परे वगैरे खातील तर बहुत मॅटर होऊन जाईल थोडा अजून कबुतरांचा. तर मित्रांनो, हे आहेत कबुतरांचा चारा बघा सांडला. तर हे मी गहू टाकतो यांना रोज. ये 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 तर बघा मित्रांनो, काय कबूतर उडायला गेले होते तिकडे, तर हे वापस आले. आणखी काही गेले आहेत त्या साईडला, आता कुठे गेले तर माहीत नाही. तर हे एवढेच नाही आहेत, आणखी आहेत कबूतर. तर जवळपास माझ्याकडे टोटल 60 ते 70 कबूतर आहेत आणि प्लस 15-20 बच्चे. तर मी ते बच्चे वगैरे नाही काउंट करत, जवळपास माझ्याकडे 60-70 आहेत कबूतर. तर याच्यामध्ये ब्रीड आहेत थोडे. शिराज आहे, फॅन्टेला आहे आणि डवचे आहेत, लोटनचे आहेत. तर हे काही कबूतर आहेत आणि गिरेबाज वगैरे पण आहेत. तर हे गिरेबाज आहेत बघा, हा जो आहे आणि एक कुठं गेला, 2 आहेत गिरेबाजचे. तर अशा पद्धतीचे हे गिरेबाजचे पण आहेत आणि थोडे बहुत अलग अलग प्रकारचे आहेत का साधेवाले वगैरे आहेत. तर सायंकाळची वेळ आहे, हवा वगैरे चालत आहे. ठीक आहे. मी यांना चारा वगैरे करतो. तर हा बघा, हा एक आहे फॅन्टेलचा आहे बच्चा. तर याला एक प्रॉब्लेम झाली आहे बघा, याचा जो फेस आहे ह्या साईडनं थोडा सुजला आहे. तर आता नेमका म्हणजे याला प्रॉब्लेम काय मला समजली नाही, तर कमेंटमध्ये तुम्ही थोडा सांगा, मी तुम्हाला दाखवतो बघा. तर हे प्रॉब्लेम आहे यांना. आणि हा जो फॅन्टेलचा बच्चा आहे हा छोटासा आहे. आता 5-6 दिवस झालेला, 5-6 दिवस झाला हा आता म्हणजे घराच्या बाहेर निघाला. तर बघा जवळपास मी आता नवीनच कबूतरबाज आहे. जवळपास मी कबूतर पोसत आहो तर 5 वर्ष झाले. तर मी स्टार्टिंग केलं होतो 4 कबुतरापासून. तर मी 300 रुपये जोडी ते तशी 2 जोड्या आणलो होतो घेऊन, म्हणजे 600 रुपयाचे कबूतर मी घेऊन आणलो होतो स्टार्टिंगला. आणि आता माझ्याकडे जवळपास 60-70 आहेत. तर मी या 5 वर्षामध्ये खूप सारे कबूतर विकलो पण, आणि त्यांचीच पैसा त्यांच्यामध्येच लावतो, म्हणजे त्यांनाच विकतो आणि अलग अलग ब्रीड्स म्हणजे घेऊन आणतो. तर बघा हे थोडं घाबरत आहेत. तर माझ्याकडे शिराचे 2 जोडे, एकच जोडा आहे, म्हणजे 2 जोडे आहेत, एक ब्लॅकमध्ये आहे आणि एक रेडमध्ये आहे. तर हा रेडवाला बघा. तर हा जो आहे दिसत हा आहे मेल शिराजचा आणि ते त्या साईडला जे आहे ते फिमेल आहे. ठीक आहे. आणि हे जे शिराज दिसत आहे हा मेल आहे आणि हे वाली फिमेल आहे. आणि त्यांचा एक बच्चा पण होता, कुठं गेला तर बघा त्यांच्या जवळच आहे हा बच्चा.
ते फिमेल आहे, हा मेल आहे आणि हा बीचमधला त्यांचा बच्चा. आणि आमच्या घरचा सर्वात जबरदस्त दिसणारा कबूतर साध्यामधून लोटनचा आहे. तर बघा तो तुम्हाला मी दाखवतो. तर तो कबूतर आहे हा व्हाईटवाला, खूपच बढिया दिसते तो. पावाला पण चांगला आहे. त्याची फिमेल पण आहे शायद इतक्यामध्येच कुठेतरी. हे बघा, ही त्याची फिमेल आहे. तर बढिया पद्धतीने जोड आहे त्यांचा. तर बघा हे तेच खात आहेत. हे बघा, ये ये. यांना मी कधी हातावर म्हणजे बोलवत नाही, पण आता हे फर्स्ट टाइम मी बोलवून बघत आहो. तसे शिकवले होते माझे कबूतर, पण ते आहेत नाही माझ्याकडे ते, कारण मागच्या वर्षी मेले ते, त्यांनी धान खाल्लं होतं त्याच्यामुळे. तर आता मी त्याच्यानंतर माझा मनच नव्हतं लागत कबुतरांमध्ये, कबूतर पोसायचं. मी तर पूर्ण हे कबूतर नाही का सेल करणार होतो. एक पण घरी नव्हतं ठिकाण. माझा पूर्ण निर्णय झाला होता. फक्त माझ्याकडे 10 ते 15 कबूतर बाकी होते. तर मी निर्णय घेतला होता की पूर्ण कबूतर विकून टाकतो, कारण मला बहुत अलग वाटला होता जेव्हा ते माझे 30 ते 35 कबूतर जेव्हा मेले होते. तर त्याच्यानंतर आणखी शौक म्हणजे कसं राहून गेले ते 10-15 आणि त्यांचे मी होऊ दिलो. जवळपास माझे फॅनटेल शिराची जास्त मेले होते. तर जवळपास माझे 15-16 हजारची नुकसान झाली होती मागच्या वर्षी. खूपच बढिया वाटते हा कबूतर, मला आवडते पण चांगला आहे. तर असे काही चांगले चांगले कबूतर माझ्याकडे आहेत. तर चांगले म्हणजे सर्वच चांगले आहेत, असं नाही की कोणते वाईट आहेत. पण साधे मी कमी ठेवतो. बघा ह्या ज्या कोंबड्या आहेत की नाही, ह्या बहुत त्रास देतात. ह्या दुसऱ्या मजल्याच्या वर येतात गहू वगैरे खासाठी. ये. आणि हा जो फॅन्टेलचा आहे जबरदस्त, हा इंडियनमध्ये माझ्याकडे 4 पीस आहेत. नाही सॉरी 6 पीस झाले आता. म्हणजे मी बाकी विकलो होतो. 1, 2, 3, 4 आणि हा एक 5 आणि एक 6वा जो आहे याची फिमेल, ते शायद खाली अंड्यावर म्हणजे अंडे इन्क्युबेट करत आहे. आणि हे बघा मित्रांनो, कुठं गेले तर माहीत नाही, 3 कबूतर गायब होते आतापर्यंत. तर हे रिटर्न आलेले आहेत. 1, 2 आणि कुठं गेला एक, हा रेडवाला तिसरा. तर 3 कबूतर गायब होते, आत्ता आले हे. तर शौक करा मित्रांनो, असे कबूतर आहेत माझ्या घरचे. तर गाईज माझ्याकडे कबूतर सेलसाठी पण आहेत. कोणाला जर लागत असतील तर मला कमेंट पण करू शकते. किंवा काही एवढे सारे कबूतर आहेत. सर्व तर सेलसाठी नाही आहेत, पण थोडेफार इथून आहेत. तर कुणाला जर वाटेल तर, जसं कुणाला जर आवडतील तर कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार. खाली पण आहेत कबुतरा बघा तिकडे त्या साईडला. तर नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देणार कमेंट कराल तर. बढिया आहेत. आणि हा जो रेटचा जोडा आहे हा बहुतच बढिया आहे. तर हा रेटचा जोडा म्हणजे सेल तर नाही करायचा आहे, पण जर कुणाला लागेल तर मी त्यांना देणार. बढिया आहे कबूतर. हा बघा दोन्ही रेड आहेत, बढिया. आणि हा जो ब्लॅकवाला जो दिसत आहे हा तर फक्त 3 महिन्याचा आहे मित्रांनो. 3 महिन्यामध्ये याची चांगली ग्रोथ बढ्यापैकी झाली आहे. तर जोडा पण लागला, याचे अंडे पण, सॉरी याचे बच्चे पण आहेत यार. याच्या कोंबड्या त्यांनी पूर्ण गहू सांडवला म्हणजे. असाच करतात हे, वर चढतात तर जाऊ द्या, खातील तेच खातील, त्यांनाच खाणे हा सर्व काही. तर असं आहे मित्रांनो. तर मला मागच्या म्हणजे जो व्लॉग मी टाकला होता माझ्या घरचे कबूतर, त्याच्यामध्ये मला कमेंट पण आले होते की हुमरचे कबूतर वगैरे घे तर, आणि उडानचे घे. तर मित्रांनो घ्यायला काही नाही वाटत मला, पण आता पण येतात. पण कसं मेन गोष्ट आमच्या इकडं नाही का टुर्नामेंट नाही भरत. नागपूर साईडला टुर्नामेंट भरतात. तर मी म्हणजे उडानचे हाय फ्लायर जे कबूतर आहेत त्यांना मी परचेस नाही करत, कारण मला ते आवडत नाही तेवढे. चांगले आहेत कबूतरचा शौक म्हटला तर हाय फ्लायर आहेत बहुत जबरदस्त. यांच्यामध्ये तेवढं काही खास नाही जे हाय फ्लायरमध्ये. पण कसं मी ते न पोचण्याचं कारण आहे, कारण आमच्या एरियामध्ये ट्रॉफी भरत नाही, टुर्नामेंट भरत नाही बिलकुलच. त्याच्यामुळे मी काही ते कबूतर ठेवत नाही. नाहीतर माझ्या मित्राच्या घरी आहेत, तो मला म्हणत आहे फ्रीमध्ये घेऊन जा, पैसे नको देऊ. तरी पण मी तो नाही म्हणत आहे, पण मी आणत नाही, कारण माझ्याकडे पहिलेच एवढे सारे आहेत, कशाला आणखी जास्त प्लस करू. यांचेच ब्रीड्स बहुत होतात. आणि माझ्या घरी एका महिन्याला जवळपास 20 ते 25 कबूतर प्लस होतात. त्यांच्यामधून जसे अंडे खराब किंवा बच्चे छोटे जेव्हा लहान असतात तेव्हाच मरण वगैरे पावले, तर जवळपास तरी पण माझ्याकडे महिन्याला 20 कबूतर प्लस होतातच. तर असा आहे माझा शौक हा. तर हा शौक कधी खराब नाही झाला माझा आजपर्यंत. फक्त एकच वेळ माझे जे कबूतर मिळले होते, तर बघा मी सांगतो कुठे गेल्या होते ते कबुतरांनी, काय झालं होतं. तर बघा ते जे बांधी दिसत आहे
तिथे गेले होते माझे कबूतर, तर तिथे परा भरला होता, तर त्यांनी ते खाल्ला होता धान, तर त्याच्यामुळे माझे जवळपास 25 कबूतर 25 नाही सॉरी 30 ते 35 कबूतर, त्याच्यामध्ये 4 फॅन्टेल, 4 शिराज आणि अजून होते 2-4 जातीचे अलग अलग. तर मेन माझ्या ज्या घरच्या जोडच्या पुराण्या आणि जे मी स्टार्टिंग केलं होतं 4 कबूतर पासून, त्याच्यातले माझे 2 कबूतर त्याच्यामध्ये मरण पावले होते. त्याच्यामुळे काही मी विकणार होतो पण मी काही विकलो नाही, शौक होता तर ठेवून टाकलो. बघा सर्व तिकडे गेले आता. तर अशी काही माझी हा ब्लॉग बनलेला आहे. आता ब्लॉग कसा बनला मला तेवढा आयडिया नाही, कारण मी अचानक कॅमेरा ओपन केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर सायंकाळची वेळ आणि मोसम तर बहुत जबरदस्त आहे, पाणी याची शक्यता आहे. आणि मला कोणते आणखी कबूतर ॲड करणे आहेत तुम्हाला वाटते की हा कबूतर पोचला पाहिजे नाही, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मला ह्या ब्रीडचा कबूतर पोच. मी बीचमध्ये रंटचे पण आणलो होतो, पण त्याचं रंट आणि किंग पण काही कारणामुळे मी तो विकलो. नाहीतर 1 किलोचा 1 पीस होता तो माझा. 1 किलोचा म्हणजे 1 kgचा 1 कबूतर, रेड कलरमध्ये होता रंट. तर तो हा जो खंबा आहे त्याच्यावर म्हणजे करंट लागून तो मरण पावला होता. त्याच्यामुळे त्याची जे फिमेल होती मग मी त्या भंडाऱ्यामध्ये सेल केला होता. ते फिमेल 2,500ला सिंगल कबूतर मी सेल केला होता भंडाऱ्यामध्ये. ठीक आहे. तर कोणता कबूतरची ब्रीड ॲड करायची आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मी नक्कीच ते पूर्ण करेन तुमची ब्रीड. तुम्ही जे म्हणाल ते मी कबूतर पोसायची कोशिश करणार. ठीक आहे. तर मग मित्रांनो आजच्यासाठी एवढाच. व्हिडिओ वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच कबुतराचे नवीन अलग अलग ब्रीड्स किंवा त्याची कबुतराची जानकारी तुम्हाला मिळत राहील. तर आजच्यासाठी एवढाच मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे.